Okay, welcome students. In the previous video or during offline lectures, we talked about the living world. We already started with the living world. आपण चालू केलेला आहे लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर आपण ऑलरेडी स्टार्ट केला आहे. सो इन दिस लिव्हिंग वर्ल्ड व्हॉट वी सॉ, आपण त्या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये काय काय पाहिलं होतं थोडक्यात आपण इंट्रोडक्शनरी पार्ट बघून पुढे जाऊया. सो फर्स्ट in the previous session we already discussed about the characteristics of the living organism. म्हणजे कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत त्याच्या बेसिसवरती आपण सांगू शकतो की हा ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे म्हणजे सजीव आहे. तर त्यामध्ये आपण बोललो होतो. सो काय काय बघितलं होतं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. सो इन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम वी ऑलरेडी टॉक अबाउट द ग्रोथ मीन्स व्हॉट, शरीराची होणारी वाढ किंवा जे प्राण्यांची होणारी वाढ, increase in mass or increase in number of cells or increase in number of individuals. जी काही ग्रोथ आहे रिप्रोडक्शनली ग्रोथ असेल म्हणजे एका ॲनिमलचे एका ऑर्गॅनिझमचे 2 ऑर्गॅनिझम होणं असेल किंवा 2 ऑर्गॅनिझमचे 4 ऑर्गॅनिझम होणं असेल, जी काही वाढ आहे ह्या वाढ ग्रोथ असेल, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, मेटाबॉलिझम, रिप्रोडक्शन, दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द living world. We already discussed about it. Okay, so what are the so growth, it is not a defining property of the living organism. बरोबर आपण बघितलं होतं ग्रोथ ही डिफाइनिंग प्रॉपर्टी नाहीये. कशाची? लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डिफाइनिंग प्रॉपर्टी ग्रोथ आहे असं म्हणता येणार नाही. कारण का नॉन लिव्हिंग थिंग्स सुद्धा वाढत असतात, ग्रोथ होत असतात. माउंटेन्स, इट कवर्स ऑर अक्युमुलेशन ऑफ द मटेरियल ऑन इट्स आउटर सरफेस आपण बघितलं होतं. यस ऑर नो? त्यानंतर रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम एखाद्या एन्व्हायरमेंटल जे काही चेंजेस असतील त्याला जर रिस्पॉन्स करत असेल तर ती त्याची डिफाइनिंग प्रॉपर्टी असू शकते का? सो यस, दिस रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय इज अ डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ द ऑर्गॅनिझम आपण बघितलं होतं. कारण नॉन लिव्हिंग थिंग हा अदर बाहेरच्या एन्व्हायरमेंटला किंवा टच असेल, आपण आपल्याला एखाद्याने टच केला किंवा बाहेर सराउंडिंग एन्व्हायरमेंट असेल, हीट वाढली, टेम्परेचर कमी झालं, वाढलं, थंड, गरम, हे आपल्याला जाणवतं. बाहेरच्या टेम्परेचरचा आपल्याला आपण त्याच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स देतो. ओके, सो दॅट्स वाय दिस रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय इट इज अ डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यामध्ये आपण असं बघितलं होतं, जर पर्सन इज इन कोमा, जर पर्सन कोमामध्ये असेल, इफ पर्सन इज इन कोमा, जर एखादी व्यक्ती कोमामध्ये असेल तर त्या व्यक्तीला आपण म्हणू शकतो का लिव्हिंग थिंग्स. कारण आपण काय बघितलं होतं, आपण बघितलं होतं रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय इट इज अ डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. गॉट इट? सो इफ पर्सन इज इन कोमा, ही इज नॉट रिस्पॉन्डिंग टू स्टिम्युलाय. इफ आय एम गोना टू टच देम, he is not responding against it. If I am injecting something, he is not responding that. So we can say that this thing it is a non living. आपण असं नाही म्हणू शकत. पण जे काही ड्रग्स आतमध्ये जात असतात, कोमामध्ये जो पेशंट असतो त्याला भले तो काही रिस्पॉन्ड करत नसेल तरी, त्याला काही जाणवत नसेल तरी सुद्धा आतली जी काही बॉडी आहे, इंटरनल बॉडी, आपले ब्लड असेल किंवा ज्या काही सेल्स आहेत त्या रिस्पॉन्ड देत आहेत. कशा पद्धतीने देत आहेत? तर जो काही ड्रग जातोय बॉडीमध्ये तो ड्रगच्या अगेन्स्ट त्या सेलमध्ये त्याच जे काही इंटरनल बॉडी आहे ती रिस्पॉन्ड देत आहे. म्हणजेच काय, भले त्याला सेन्स नसला, तो काही एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला जर रिस्पॉन्स देत नसेल तर त्या बेसिसवरती आपण असं म्हणू शकत नाही की तो जीवत नाही आहे, तर तो नाही, इंटरनली तो रिस्पॉन्ड देतोय. गॉट इट? सो दिस रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय इट इज अ डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो नेक्स्ट वी ऑलरेडी डिस्कस अबाउट द रिप्रोडक्शन. मग रिप्रोडक्शनच्या बेसिसवरती आपण सांगू शकतो का? सो रिप्रोडक्शन इट इज नॉट अ डिफाइनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. का? कारण in our society there are some infertile human couples also. Infertile human couples, ते काय करत नाही, रिप्रोड्यूस करत नाही शकत नाही. याचा अर्थ ते नॉन लिव्हिंग आहेत का? नाही. तुम्ही बघितलेलं, आपण मी एक म्यूलचं एक्झाम्पल दिलं होतं. म्यूल इट इज अ क्रॉस बिटवीन डॉंकी अँड हॉर्सेस. गॉट इट? दे आर स्टेराइल, दे नॉट फर्टाईल, they will not fertile.
ते एक्झाम्पल होतं, म्हणजे ते लिव्हिंग नाही तसं आपण म्हणू शकतो का, तर नाही. म्हणजेच काय, रिप्रोडक्शन ही एक डिफाईनिंग प्रॉपर्टी असू शकत नाही. त्यानंतर आपण बघितलं होतं मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इज ऑल्सो डिफाईनिंग प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, हे आपण पहिल्या सेशनला बघितलेलं आहे. जे मी हे का रिपीट करतोय, जे विद्यार्थी प्रेझेंट नव्हते त्यांच्यासाठी ही थोडी छोटीशी माहिती हेल्पफुल होऊ शकते, त्यासाठी मी डिस्कस करतोय. ओके, तर मी यावरून काय कन्सिडर केलं, सो द growth and reproduction, these are the not defining property of the living organism, and respond to stimuli and metabolism, these are the defining property of the living organism. Got it? इथेपर्यंत समजलं? So in this video we are going to talk about the taxonomy. Taxonomy म्हणजे काय आपण पाहायचं आहे. ओके, so in this video we will discuss about the taxonomy. So taxonomy मध्ये काय करतोय आपण? In the taxonomy, this taxonomy term given by the Candolle. कोणी दिली गेली? This taxonomy term given by the Candolle. Got it? So it deals with identification, nomenclature and classification of organisms. ही याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? So in this taxonomy, it deals with identification. It deals with identification, nomenclature and classification of organism. Okay, so taxonomy is what? Taxonomy म्हणजे आपण बघितलं, taxonomy मध्ये कशाचा अभ्यास केला जातो? It deals with यामध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिझम, नॉमेनक्लेचर म्हणजेच काय, आपण नॉमेनक्लेचर पण पहिल्या पार्टमध्ये आपण सेक्शनमध्ये नॉमेनक्लेचर बघितलं होतं, सायंटिफिक नेम. सो जे काही नाव दिलं जातं ते कोणत्या बेसिस टॅक्सॉनॉमीमध्ये, म्हणजे याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? इन द टॅक्सॉनॉमी, the study of, it is a branch of science which deals with study of identification, nomenclature and classification of the organism. यामध्ये आपण टॅक्सॉनॉमी मध्ये आपण कशाचा काय करतो? टॅक्सॉनॉमी बद्दल स्पेसिफिक ऑर्गॅनिझम असेल, त्याचं आयडेंटिफिकेशन असेल, त्याचं नॉमेनक्लेचर असेल किंवा त्याचं क्लासिफिकेशन असेल, या सर्व गोष्टी आपण टॅक्सॉनॉमी मध्ये बघणार आहोत. ओके, सो नाउ यू ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स हा शब्द जो आहे, त्या सिस्टमॅटिक शब्दाचा अर्थ काय होतो? दिस वर्ड फर्स्ट यूज्ड बाय लिनियस. कोणी वापरला गेला? दिस वर्ड फर्स्ट यूज्ड बाय लिनियस. सो दिस लिनियस सायंटिस्ट ही यूज्ड फर्स्ट वर्ड सिस्टमॅटिक्स इन हिज बुक. कुठल्या बुक मध्ये? इन हिज बुक सिस्टमा नॅचुरी. सिस्टमा नॅचुरी. So this is the book which is written by this Linnaeus, and in this Linnaeus he used this word in his book. म्हणजेच काय? सिस्टमी नॅचुरी हे बुक कोणी लिहिलं? लिनियसने लिहिलं. आणि या बुकमध्ये ह्या लिनियसने सिस्टमॅटिक्स नावाचा शब्द वापरला, पहिला शब्द वापरला गेला. सो इट इज अ टॅक्सॉनॉमी इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम. म्हणजे हीच काय आहे? सिस्टमॅटिक्स म्हणजेच काय? टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमी म्हणजे काय? आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर आणि क्लासिफिकेशन. आणि त्यांचा काय आहे? इव्होल्युशनरी स्टडी जो आहे, म्हणजे हे कशी उत्क्रांती झाली, याची कशी उत्क्रांती झाली किंवा हे कसे डेव्हलप झाले, याचं रिलेशनशिप ह्या सिस्टमॅटिक्समध्ये ह्या लिनियस नावाच्या सायंटिस्टने दिलं गेलं. म्हणजे इथे आपल्याला दोन सायंटिस्ट आहेत. सो द टर्म गिवन बाय द टॅक्सॉनॉमी टर्म गिवन बाय कॅन्डोल. कोणी दिली? कॅन्डोलने दिली. सिस्टमॅटिक्स, इट इज अ टॅक्सॉनॉमी अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन द organism, and this systematic, this word which is used by the Linnaeus, calls Linnaeus in his book Naturae. In his book Naturae, it's very important. नीट साठी प्रश्न विचारले जातात की सिस्टमॅटिक्स हा वर्ड कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे किंवा कुठे वापरला होता. सो कोणत्या वापरला होता? सिस्टमी नॅचुरी ह्या बुक मध्ये हा पहिला वापरला होता. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिस्टमॅटिक्स वर्ड विच इज फर्स्ट गिवन बाय, कोणी केला? तर लिनियस नावाच्या सायंटिस्टने दिला गेलेला आहे. ओके, सो नाउ वी विल डिस्कस अबाउट द टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज. टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज मीन्स व्हॉट? इट इज अ बेसिकली लेवल अँड टेक्निकली इट इज अ टॅक्सा. टॅक्सॉनॉमिकल कॅटेगरीज म्हणजेच काय आपण बघतो याच्यामध्ये, आपण ज्यावेळी टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज बघत असतो त्यावेळी टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज बघत असताना लक्षात ठेवा की मी खाली टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीजमध्ये देर आर 5 डिफरंट कॅटेगरीज गिवन बाय लिनियस. बरोबर?
इथे काय किती 5 कॅटेगरीज दिले गेले आहे. सो वेन आय एम टॉकिंग अबाउट द टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणजेच काय, एक अशी लेवल बोलली जाते. म्हणजे ऑर्गॅनिझमला एखाद्या अशा लेवलमध्ये बसवण्यात आला गेला. म्हणजे जी काही नावं आपल्याकडे आज जे काही आयडेंटिफाय झालेले ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यासाठी एक अशा त्यांना स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये टाकले गेले. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला ज्या ऑफलाईन सेशनच्या वेळी एक्झाम्पल दिलं होतं, हिंदू, मराठा, मुस्लिम, सिख, ख्रिश्चन, दीज आर द कॅटेगरीज. ही कशी आहे कॅटेगरी, म्हणजे ही आपण मानलेली कॅटेगरी आहे, बरोबर. प्रत्येकाने अशी मानलेली कॅटेगरी आहे की हा उच्चधर्मीय, हा निच्चधर्मीय. ओके, सो लाईक दॅट मी असं बोलतो की त्या पद्धतीनं ही जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे एका कॅटेगरीजमध्ये ठेवले गेलेले आहेत. एका कॅटेगरीजमध्ये का ठेवले गेले? टू आयडेंटिफाय इझिली, आणि आपण त्यांना इझिली आयडेंटिफाय करू यासाठी. सो नाव यू ट्राय टू अंडरस्टँड. सो दॅट्स टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज. देअर आर 5 डिफरंट कॅटेगरीज विच इज गिवन बाय लिनियर्स. 5 वेगवेगळ्या अशा कॅटेगरीज दिल्या गेल्या. कोणी दिल्या गेल्या? लिनियर्सने दिल्या. ह्या लिनियर सायन्टिस्टने 5 वेगवेगळ्या कॅटेगरीज दिल्या. त्या कोणकोणत्या? स्पेसीज, जीनस, क्लास, ऑर्डर अँड व्हरायटी. येस, these are the 5. ह्या 5 कोणी दिले गेल्या डिफरंट कॅटेगरीज? लिनियर्सने दिल्या गेल्या. पण ह्यामध्ये आपण कशाला बघत होतो? स्पेसीज बघत होतो. ते कोणत्या जीनसच्या आहेत त्या बघत होतो, त्या कोणत्या क्लासमध्ये असतात आणि त्या कोणत्या ऑर्डरमध्ये, असं आपण बघितलं होतं. पण काही कालावधीनंतर हा जो डाटा होता, या डाट्याच्या बेसिसवरती आपण ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय असेल, आयडेंटिफाय असेल किंवा नॉमेनक्लेचर करू शकत नव्हतो. म्हणून देर आर न्यूली ॲडेड कॅटेगरीज. तिथे नवीन ॲड करण्यात आल्या कॅटेगरीज. त्या कोणत्या? किंगडम, फायलम आणि फॅमिली. कोणकोणत्या? किंगडम, फायलम आणि फॅमिली. गॉट इट? इथपर्यंत समजलं की कोणकोणत्या ॲड केल्या? नवीन कोणकोणत्या ॲड केल्या? किंगडम, फायलम आणि फॅमिली. म्हणजे जुन्या कोणत्या होत्या? सो स्पेसीज, जीनस, क्लास, ऑर्डर अँड व्हरायटी. These 5 categories which is given by Linnaeus. It is the older version. So newly added version is the kingdom, phylum and family. So now you try to understand kingdom, phylum and family. So this variety which is cancelled and kingdom, phylum and family which is included in this. आता इथे आपण बघूया काय काय ऍड झालेलं आहे. सो टॅक्झॉनॉमिकली हायरार्की. जर आपण प्रॉपर टॅक्झॉनॉमिकल हायरार्की बघतो, सो इट इज अ सिस्टमॅटिकली अँड नॉर्मली अरेंज्ड कॅटेगरी. एक सिस्टमिक, एका विशिष्ट, आपण बोलतो की एक सिस्टमिक पद्धतीनं ही कॅटेगरी काय केलेली आहे? मॉडिफाय किंवा डेव्हलप केलेली आहे. त्यामध्ये काय केलं जातं? इट कॅन बी अरेंज्ड इन असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने याला ही कॅटेगरी बनवलेली आहे. आता चढता आणि उतरता क्रम कॅटेगरीचा कसा आहे तो बघूया. जर चढता क्रम बघितलं तर पहिलं स्मॉलेस्ट युनिट कुठला असेल हायरार्कीचं? टॅक्झॉनॉमिकल हायरार्कीचं स्मॉलेस्ट युनिट हे स्पेसीज असेल. तो सर्वात लहान कुठलं? स्पेसीज. अशा स्पेसीज कशामध्ये इन्क्लूड असतात? जीनसमध्ये असतात. म्हणजे नंबर ऑफ स्पेसीज ऑर व्हरायटी ऑफ स्पेसीज which is included in the genus. जीनसमध्ये असे वेगवेगळे जीनस हे फॅमिलीमध्ये इन्क्लूड असतात. वेगवेगळ्या फॅमिली ऑर्डरमध्ये असतात. वेगवेगळे ऑर्डर्स हे क्लासमध्ये, वेगवेगळे क्लास हे फायलम किंवा डिव्हिजनमध्ये, आणि हे वेगवेगळे फायलम डिव्हिजन हे किंगडममध्ये असतात. गॉट इट? म्हणजेच काय म्हटलं मी, असं जर गेलो तर ही कुठली झाली? असेंडिंग ऑर्डर. आणि असं वरून खाली जरी आलो तर याला म्हणतात डिसेंडिंग ऑर्डर. गॉट इट? तर आपण याच्यामध्ये डिटेल बघणार आहोत. So up to here we try to understand this taxonomic. What are the taxonomical hierarchies? There are 7 taxonomical hierarchies. किती आहेत? There are 7 taxonomical hierarchies. किंवा याला टॅक्झा असं सुद्धा म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? टॅक्झा. म्हणजे स्पेसिफिक. जर मी म्हटलं किंगडम इट इज अ टॅक्झा, फायलम इट इज अ टॅक्झा, क्लास इट इज अ टॅक्झा. टॅक्झा मीन्स इट इज अ स्पेसिफिक लेवल ऑफ दॅट टॅक्झोनॉमिकल कॅटेगरी. ही काय असेल? एक स्पेसिफिक लेवल असेल. म्हणजे प्रत्येक लेवलला आपण काय म्हणू शकतो? टॅक्झा म्हणू शकतो किंवा क्लास, टॅक्झा किंवा काय बोलू शकतो? इट इज ऑल्सो नोन एज टॅक्झा आपण म्हणू शकतो किंवा लेवल असं बोलू शकतो. लेवल किंवा आपण याला टॅक्झा बोलू शकतो. गॉट इट अप टू दिस? इथेपर्यंत समजलं? येस. सो टॅक्झॉनॉमिकल हायरार्की नंतर आपण बघायचं आहे कोणकोणत्या याच्या प्रत्येक स्पेसीज वाईज आपण याचं एक इंडिव्हिज्युअली याचा आपण अभ्यास करणार आहे. सो मी या इथे काय काय बोललो
तिथे बोललो टॅक्झॉनॉमी दिस वर्ड विच इज गिवन बाय कॅन्डोल. कोणी दिला गेला? दिस टॅक्झॉनॉमी विच इज वर्ड विच इज गिवन बाय द कॅन्डोल. व्हॉट इज द टॅक्झॉनॉमी? टॅक्झॉनॉमी म्हणजे इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. इट डील्स विथ द स्टडी ऑफ आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. सिस्टमॅटिक्स म्हणजेच काय? सिस्टमॅटिक्स हा वर्ड लिनियस नावाच्या सायंटिस्टने त्याने लिहिलेल्या सिस्टमा नॅचुरी या बुकमध्ये त्याने पहिला लिहून ठेवला आणि हा जो वर्ड दिला गेला तो लिनियस नावाच्या सायंटिस्टने दिला गेला. व्हॉट इज सिस्टमॅटिक्स? सिस्टमॅटिक्स म्हणजे टॅक्झॉनॉमी अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज कोणकोणत्या आहेत? टॅक्झॉनॉमिक जुन्या ज्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज होत्या त्या स्पेसीज, जीनस, क्लास आणि ऑर्डर अशा पद्धतीच्या होत्या. पण नवीन त्यामध्ये ॲड झाल्या त्या कोणत्या? किंगडम, फायलम आणि फॅमिली. अशा पद्धतीनं 7 व्हरायटी कॅन्सल केली गेली आणि कोणत्या 7 प्रकारच्या टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज किंवा टॅक्झॉनॉमिकल लेवल किंवा टॅक्झा बनवल्या गेल्या. ह्या का बनवल्या गेल्या? इट इज अ सिस्टमॅटिक अँड नॉर्मली अरेंज्ड कॅटेगरीज. ही नॉर्मली अरेंज्ड कॅटेगरीज आहे. यामध्ये प्रत्येक म्हणजे जे काही आज आपल्या ह्या पृथ्वी तलावरती जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ह्या 7 कॅटेगरीजमध्ये ते डिवाईड केलेले आहेत. म्हणजे त्यांना अशा पद्धतीने त्यांनी बसवलेलं आहे. सो कोणकोणत्या 7 कॅटेगरीज आहेत? किंगडम आहे, फायलम आहे. फायलम ही कशामध्ये असते? सो दिस फायलम विच इज युज्ड इन केस ऑफ ॲनिमल्स. फायलम कुठे वापरली जाते? इन केस ऑफ ॲनिमल्स. अँड दिस डिव्हिजन विच इज युज्ड इन केस ऑफ प्लांट्स. व्हॉट इज? हे कशासाठी वापरलं जातं? ॲनिमलमध्ये वापरलं जातं. अँड डिव्हिजन हे प्लांटमध्ये वापरलं जातं. व्हॉट इज? प्लांटमध्ये वापरलं जातो. त्यानंतर क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीस. गॉट इट? What is the smallest unit? The smallest unit of that taxonomic category, it is a species, and the highest group of the taxonomic categories, it is a kingdom. So when we are going into the ascending order, the characters of that particular organism which is going to be a decrease. म्हणजेच काय? याच्याबद्दल आपण बघणार आहोत इन डिटेल मध्ये. Got it? So now we are going to discuss about the taxonomic categories. One by one आपण एक बाय एक ह्या 7 कॅटेगरीजचा अभ्यास करायचा. ओके, सो यू ट्राय टू अंडरस्टँड. So first we will discuss about the species. So this species term given by the John Ray. Species हे नाव कोणी दिलं गेलं? So species हे नाव दिलं गेलं त्या सायंटिस्टचं नाव होतं जॉन रे. काय नाव होतं त्याचं? जॉन रे. ही इज द सायंटिस्ट. ह्या नावानं हे स्पेसीस ही जी नाव आहे, ही स्पेसीस ही टर्म जी आहे ही कोणी दिली गेली? जॉन रेने दिली. नेक्स्ट मध्ये बघा, बायोलॉजिकल कन्सेप्ट ऑफ स्पेसीस विच इज गिवन बाय अर्न्स्ट मेयर. म्हणजे नेक्स्ट लाईनला जर तुम्ही बघितलात तर बायोलॉजिकल कन्सेप्ट ऑफ स्पेसीज विच इज गिवन बाय अर्न्स्ट मेयर. म्हणजे स्पेसीज हा शब्द जॉन रेनं वापरला आणि बायोलॉजिकल कन्सेप्ट म्हणजे जी काही स्पेसीजची बायोलॉजिकल कन्सेप्ट आहे ती कोणी मांडली गेली? अर्न्स्ट मेयर नावाच्या सायंटिस्टने. कोणत्या सायंटिस्टने? अर्न्स्ट मेयर. अर्न्स्ट मेयर नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी ही मांडली गेली. So it consists a group of closely related organisms which can interbreed in nature and produce fertile offspring. मी काय म्हटलं इथे? मी म्हटलं इट कन्सिस्ट ऑफ, काय करतो स्पेसीज? इट कन्सिस्ट ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम. म्हणजे जवळच्या ज्या काही क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना कन्सिस्ट करायचं काम करतो. जे पुढे जाऊन विच कॅन इंटरब्रीड इन नेचर, produce fertile offsprings and produce fertile offsprings. So what is the meaning of that sentence? It consists a group of closely related organism. Closely related organism म्हणजेच काय समजून घ्या. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, ह्युमन बिंग. मानवाची किती प्रजाती आहेत का? नाही आहे. येस. सो मानवाची प्रजाती जरी नसली पण मी काय म्हटलो, इट कन्सिस्ट अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम. म्हणजे माझ्यासारखे माणूस हे अमेरिकेत सुद्धा असतील, जपानमध्ये सुद्धा असतील,
बरोबर. अशा पद्धतीचे ठिकठिकाणी हे मानव प्रजाती असणार आहे. म्हणजे क्लोजली रिलेटेड. जर आपण बघितलं काही असा फरक नसणार आहे. जर अमेरिकेतल्या माणसाचा, आदिवासीचा आणि शहरात राहणाऱ्या माणसाचा जर अभ्यास केला, ते क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम आहेत. कसे आहेत? एकमेकांचे जवळचे नातेवाईक असं आपण बोललो तरी काही त्याला हे होणार नाही. समजलं? म्हणजे आपण एकसारखे दिसणारे. फॉर एक्झाम्पल अजून एक देतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल घ्या टायगर. टायगर तो इथला असो, बाहेरचा असो, म्हणजे टायगर ही एक ऑर्गॅनिझम झाला. सो असे वेगवेगळे पॉप्युलेशन बोलू शकतो आपण. इट कन्सिस्ट अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड ऑर्गॅनिझम. म्हणजे जवळचे जे काही ऑर्गॅनिझम आहेत हे ह्या कॅटेगरीजमध्ये टाकले जातात. मग कुत्रा हा एक वर्ग वेगळा आहे, माणूस हा एक वर्ग वेगळा आहे, वाघ हा एक वर्ग वेगळा आहे, इलिफंट हत्ती हा एक वर्ग वेगळा आहे. बरोबर आहे ना? हत्ती भरपूर आहेत, वाघ भरपूर आहेत, माणसं भरपूर आहेत. अशा पद्धतीने हे क्लोजली रिलेटेड जे स्पेसीज आहेत हे हा ग्रुप कंटेन करतो. मी काय म्हटलं? इट कॅन इंटरब्रीड इन नेचर. क्लोजली रिलेटेड म्हणजे इट हॅज अ सेम जीन पूल. मी काय म्हटलं? जीन नाव म्हटलं तर काय आपण घ्यायचं? DNA. ज्यावेळी जेनेटिक मटेरियल वापरतो, ज्यावेळी मी हा शब्द वापरतो त्यावेळी तुम्ही काय म्हणायला पाहिजे? DNA बद्दल. सो क्लोजली रिलेटेड म्हणजे इट हॅज सेम जेनेटिक पूल. इंटरब्रीड म्हणजे काय? इंटरब्रीड म्हणजे रिप्रोडक्शन इन सेम स्पेसीज. म्हणजे मानव हा फक्त मानव जातीच्याच प्राण्याशी इंटरब्रीड करू शकतो, रिप्रोडक्शन करू शकतो. समजलं? डॉग असेल तर डॉग हा फक्त डॉग रिलेटेड स्पेसीजचीच तो काय करू शकतो? इंटरब्रीड करू शकतो. टायगर असेल तर टायगर फिमेलशीच तो इंटरब्रीड करू शकतो. म्हणजे सेम स्पेसीजशीच तो काय करू शकतो? रिप्रोडक्शन करू शकतो. दॅट्स वाय तिथं मी काय म्हटलं? विच कॅन इंटरब्रीड म्हणजेच काय म्हटलं मी? रिप्रोडक्शन इन सेम स्पेसीज अँड फर्टाईल ऑफस्प्रिंग्स दे काय म्हटलं मी त्यानंतर? अँड प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग्स म्हणजे काय? जे काही नवीन येणारे ऑर्गॅनिझम्स आहेत ते सुद्धा काय करू शकतील? ते सुद्धा रिप्रोडक्शन करू शकतील. फॉर एक्झाम्पल डॉग मेल, डॉग फिमेल यांचा क्रॉस काय मेल लागलं? डॉगच मिळेल ना. तो हा डॉग सुद्धा काय करू शकेल? रिप्रोडक्शन करू शकेल. ही कन्सेप्ट ह्या स्पेसीसमध्ये मांडली गेली. म्हणजे स्पेसीस काय समजलं गेलं. आता मग तुम्ही म्हणा इथे जर सर तुम्ही सांगताय की चला स्पेसीस ही तर आहे, पण स्पेसीसमध्ये असे पण काय आहेत? एक्सेप्शन्स कोणकोणते आहेत? ते एक्सेप्शन्स जे आहेत ते एक्सेप्शन्समध्ये फॉर एक्झाम्पल म्यूल म्हणजे काय? मी बोललो होतो म्यूल मीन्स व्हॉट? द डॉंकी अँड हॉर्स. इट इज द हायब्रिड. फॉर एक्झाम्पल म्यूल. एक्सेप्शन्स कोणते आहेत? म्यूल आहे, हिनी असेल, ओके. these are the exceptions of the species. म्हणजे यांच्यापासून जे काय प्रोड्यूस होणार आहे ते प्रोड्यूस करूच शकतील अशी काही नाही. म्यूल म्हणजेच काय? डॉंकी प्लस हॉर्स, हिनी हॉर्स प्लस डॉंकी, अशा पद्धतीचं जे ही एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल्स बघितले तर सोलॅनम ट्युबेरोसम, this is the species name. Mangifera indica, it is also species name. Panthera leo, it is also species name. And Homo sapiens, it is also species name. So you tell me why I underline this name. If come they underline केले प्रत्येक नावाखाली, because these are the scientific names of that species. बरोबर? सोलॅनम ट्युबेरोसम असेल, मॅन्जिफर इंडिका असेल, पॅन्थेरा लिओ असेल किंवा होमो सेपियन्स म्हणजे बरोबर. यांना मी अंडरलाईन केले. का केले तर मी तुम्हाला सांगतो. कारण नॉमेनक्लेचरचा लॉ असा आहे की जर तुम्ही एखादं सायंटिफिक नाव हे हँड रिटन हाताने लिहिताय तर त्याला अंडरलाईन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे यामध्ये आपण बघितलं तर हे झालं जीनस नेम आणि हे झालं स्पेसिस नेम. फर्स्ट वर्ड विच इज यूज्ड फॉर द जीनस अँड सेकंड वर्ड विच इज यूज्ड फॉर द त्यासाठी स्पेसिस. सो दिस स्पेसिस इज द स्मॉलेस्ट अँड क्लोजली रिलेटेड ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. आहे स्मॉलेस्ट अँड क्लोजली रिलेटेड ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहे. सेकंड जीनस, इट कन्सिस्ट सिमिलर स्पेसिस. फॉर एक्झाम्पल मी देतो तुम्हाला पोटॅटो आणि ब्रिंजल. म्हणजे काय? आपला बटाटा असेल आणि हे जे वांग आहे ह्या वेगवेगळ्या स्पेसिस आहेत. बरोबर?
ह्या काय आहेत वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, पण यांचा जीनस जो आहे तो सेमच आहे. कोणता आहे सोलॅनम. कोणता आहे सोलॅनम आहे. म्हणजेच काय जीनस इट सिमिलर स्पेसीज, म्हणजे जीनस मध्ये काय टाकलं गेलं अशी सिमिलर दिसणाऱ्या स्पेसीज आहे जीनस मध्ये टाकले गेले. बरोबर. फॉर एक्झाम्पल मला सांगतो जीनस मध्ये टाकलं मागचं काय रिझन म्हणजे कुठलं समजा कॅट, गोल्डन कॅट आणि जंगल कॅट, तीन वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. ते कॅट नॉर्मल कॅट वेगळं, नॉर्मल मांजर वेगळं, गोल्डन कॅट वेगळं आणि जंगल कॅट वेगळं. बरोबर. जंगल म्हणजे रानटी मांजर ते वेगळं. ह्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. ह्या काय आहेत वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, पण त्या कोणत्या जीनसमध्ये टाकल्या गेल्या एकाच जीनसमध्ये टाकले गेले. समजलं. म्हणजे इट इज अ ग्रुप ऑफ सिमिलर स्पेसीज. जीनस म्हणजेच काय इट इज अ ग्रुप ऑफ सिमिलर स्पेसीज. म्हणजे जीनसमध्ये अशा ग्रुप ऑफ सिमिलर अशा वेगवेगळ्या किंवा एकसारख्या दिसणाऱ्या सेम कॅरेक्टर असणाऱ्या स्पेसीज या कशामध्ये टाकल्या गेल्या जीनसमध्ये टाकल्या गेल्या. म्हणजे पोटॅटो आणि ब्रिंजल these are the two different species. ह्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, पण त्यांचा जो जीनस असेल तो एकच आहे सोलॅनम. बरोबर. आपण नंतर बघूया फॅमिली. सो इट कन्सिस्ट ग्रुप ऑफ रिलेटेड जेनरा. म्हणजेच काय फॅमिलीमध्ये असा जीनसचा ग्रुप टाकला गेला, असा जीनसचा ग्रुप टाकला गेला. फॉर एक्झाम्पल देतो, पॅन्थेरा हा एक जीनस आहे आणि फेलिस हा एक जीनस आहे. तर पॅन्थेरा इट इज अ जीनस अँड फेलिस इट इज ऑल्सो जीनस. मी काय बोललो पॅन्थेरा जीनस आहे आणि फेलिस हा सुद्धा जीनस आहे. येस. सो पॅन्थेरा इज अ जीनस अँड फेलिस इज अ दिस बोथ जेनरा प्लेस इनटू फॅमिली फेलिडा. ओके. आणि ह्या बोथ आहेत टाकलेल्या फेलिडामध्ये टाकलेल्या. बरोबर. म्हणजे समजून घ्यायचे नेमकं मला काय बोलायचं आहे. सो मी काय बोललो जीनसबद्दल. जीनसमध्ये मी काय म्हटलं तो जीनस फेलिडा प्लेस इनटू फॅमिली फेलिडा. आता मला लक्षात ठेवा स्पेसीज सेम रिलेटेड स्पेसीज सेम जेनेटिक पूल असणारे, ते इंटरप्रेट करणारे आणि फर्टाईल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करणारे असे जे काही सिमिलर असतील ते कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकले गेले सेम स्पेसीज. बरोबर. असे भरपूर स्पेसीज या कशामध्ये टाकले गेले जीनस सिमिलर स्पेसीज म्हणजे एकसारखे कॅरेक्टर दाखवणाऱ्या स्पेसीज असतील. फॉर एक्झाम्पल देतो मी, कुत्र्याला आणि मांजराचं काहीतरी सेम कॅरेक्टर आहे, पण तिथे डिफरंट कॅरेक्टर सुद्धा आहेत. ते त्यांच्यामध्ये काहीतरी सामंजस्यपणा सुद्धा आहे आणि वेगळेपणा सुद्धा आहे. बरोबर. म्हणजे ह्या दोन वेगळ्या स्पेसीज ह्या एकाच जीनसमध्ये एकाच नॉट अ जीनस एकाच फॅमिलीमध्ये टाकलेल्या. सो लाईक दॅट मी काय म्हणतो पोटॅटो बटाटो झाड जमिनीच्या आत लागतं, वांगं हे जमिनीच्या वर लागतं. वेगवेगळे आहेत कॅटेगरीज, पण जीनस कुठला आहे स्पेसीज. ब्रिंजल ही स्पेसीज वेगळी आहे आणि पोटॅटो ही स्पेसीज वेगळी आहे, पण त्यांना कुठल्या सेम जीनसमध्ये टाकले गेले. म्हणजे इट कन्सिस्ट सिमिलर स्पेसीज. आणि असेच काही सिमिलर जीनस असतील ते कशामध्ये टाकले जातात दस बॉडी should be similar. It consists a group of related genera or related genus. म्हणजे असे काही जीनस असतील ते कुठे टाकले जाते सिमिलर जीनस ते फॅमिलीमध्ये टाकले गेले. फॉर एक्झाम्पल काय म्हटलं मी पॅन्थेरा हा जीनस आहे आणि फेलिस हा जीनस आहे. पॅन्थेरा जीनसमध्ये काय काय येतं तर पॅन्थेरा लेपर्ड, पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेरा लिओ. बरोबर ना. हे जे काय आहे हे लेपर्ड असेल, चित्ता, वाघ आणि सिंह हे तीन वेगवेगळे प्राणी आहेत की नाही. येस. हे तीन वेगवेगळे प्राणी आहेत, पण ह्या तीन वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. चित्त्याची स्पेसीज जात वेगळी, टायगर वाघाची स्पेसीज वेगळी, सिंहाची स्पेसीज वेगळी, पण ह्या कशामध्ये टाकल्या गेल्या ह्या वेगवेगळ्या स्पेसीज सिमिलर कॅरेक्टर आहेत. यांच्याकडे काहीतरी समान काय बोलतो आपण सिमिलर कॅरेक्टर्स आहेत, म्हणून ही सिमिलर कॅरेक्टर असे काही सिमिलर कॅरेक्टर किंवा सिमिलर स्पेसीज कशात टाकल्या गेल्या पॅन्थेरा जीनसमध्ये टाकल्या गेल्या. कोणत्या जीनसमध्ये पॅन्थेरा जीनस. आता पॅन्थेरा हा एक जीनस झाला. फेलिस जीनस आहे. फेलिसमध्ये काय येतं कॅट येतं, जंगल कॅट येतं आणि गोल्डन कॅट येतं. बरोबर. म्हणजे फेलिस हा जीनसमध्ये पेट ॲनिमल कॅट ही एक नॉर्मल स्पेसीज वेगळी आहे, रानटी मांजर ही स्पेसीज वेगळी आहे आणि गोल्डन कॅट
ही एक स्पेसिस वेगळी आहे, बरोबर आहे ना. पण ह्या 3 वेगवेगळ्या स्पेसिस कोणत्या जीनसमध्ये टाकल्या गेल्या? या 3 वेगवेगळ्या स्पेसिस या फेलिस या जीनसमध्ये टाकल्या गेल्या. आणि मी म्हटलं जीनस कन्सिस्ट ग्रुप ऑफ सिमिलर स्पेसिस, फॅमिली कन्सिस्ट ग्रुप ऑफ रिलेटेड जेनेरा. म्हणजे पॅन्थेरा हा एक वेगळा जीनस आहे, फेलिस हा एक वेगळा जीनस आहे. आणि हे दोन जीनस कोणत्या फॅमिलीमध्ये टाकले गेले? फेलिडा नावाच्या फॅमिलीमध्ये टाकले गेले. म्हणजे समजलं. सो फॅमिली काय कन्सिस्ट करणार? इट कन्सिस्ट ग्रुप ऑफ रिलेटेड जेनेरा. काय करते ही? इट कन्सिस्ट ग्रुप ऑफ रिलेटेड जेनेरा. ओके. त्यानंतर आपण बघायचं आहे जीनस नंतर हाऊ विल डिस्कस अबाउट द ऑर्डर. आता आपण कशाबद्दल बघायचं आहे? ऑर्डर बद्दल बघूया. म्हणजे फॅमिली नंतर आपण कशाबद्दल जाणार आहे? ऑर्डर बी जाणार आहे. ओके. सो ऑर्डर मध्ये आपण काय डिस्कस केलं आहे? इट कन्सिस्ट ग्रुप ऑफ, काय आपण म्हणू शकतो इथे? इट कन्सिस्ट ग्रुप ऑफ सिमिलर फॅमिलीज. इट कन्सिस्ट ग्रुप ऑफ सिमिलर फॅमिलीज. सो इट कन्सिस्ट group of similar families. बघे म्हणजे ऑर्डर मध्ये काय ना, ऑर्डरच्या वर आपण काय बघितलं? फॅमिली बघितली, फॅमिलीच्या वर जीनस बघितला, जीनसच्या वर स्पेसिस बघितली. आता हे आपण ऑर्डर बघतोय. सो असे स्पेसिस एकत्र कशामध्ये टाकले गेले? जीनस मध्ये. असे वेगवेगळे जीनस हे फॅमिलीमध्ये टाकले गेले, असे वेगवेगळे फॅमिली ह्या ऑर्डर मध्ये टाकल्या गेल्या. ओके. आता ऑर्डर मध्ये टाकल्या गेल्या कुठल्या बघूया. फेलिडा इज अ फॅमिली ऑफ कॅट अँड कॅनिडा इज अ फॅमिली ऑफ डॉग. फेलिडा फॅमिली कोणत्या बघितली आपण? फेलिडा बघितली. आणि आपण एक बघूया फेलिडा नंतर कुठली बघणार आहोत आपण? अजून कॅनिडा. सो दीज आर द टू फॅमिलीज. सो फेलिडा विच इज बिलॉंग्स टू कॅट. ही कशाशी बिलॉंग्स करते? कॅट रिलेटेड. आणि ही जी कॅनिडा आहे ही डॉग रिलेटेड. बरोबर. म्हणजे मी काय म्हटलं, फेलिडामध्ये कॅट स्पेसिस इन्क्लूड असतील आणि कॅनिडामध्ये डॉग स्पेसिस इन्क्लूड असतील. म्हणजे ऑर्डरमध्ये जर बघितलं की जी फेलिडा आणि कॅनिडी, फेलिडी अँड कॅनिडी, these two families which is placed in which order? Carnivora order. या ऑर्डर मध्ये टाकले गेले which is placed in Carnivora. बरोबर. या ऑर्डर मध्ये टाकले गेले. समजलं? ऑर्डर म्हणजे काय? कन्सिस्ट ग्रुप ऑफ सिमिलर फॅमिलीज. म्हणजे यामध्ये सिमिलर फॅमिलीज असते. फेलिडा आणि कॅनिडी म्हणजे कॅट आणि डॉग, मांजर आणि कुत्र हे जरी वेगळे असते तर त्यामध्ये काहीतरी सिमिलर कॅरेक्टर्स आहेत ना, त्यासाठी असे काही सिमिलर फॅमिलीज असतील किंवा फॅमिलीज आहेत, त्या सिमिलर फॅमिलीज कशामध्ये टाकल्या गेल्या? ऑर्डरमध्ये टाकल्या गेल्या. म्हणून मी एक एक्झाम्पल दिलं, फेलिडी अँड कॅनिडी. दीज आर द टू डिफरंट फॅमिलीज बट दीज आर प्लेस्ड इन वन ऑर्डर. एकाच ऑर्डरमध्ये त्यांना टाकलं गेलेलं आहे. ओके. ऑर्डर नंतर आपण आता बघूया क्लास. ऑर्डर नंतर काय बघायचं आपण? क्लास. ओके. इट इज अ ग्रुप ऑफ, इट कन्सिस्ट ग्रुप ऑफ रिलेटेड, काय बोलू शकतो आपण? रिलेटेड ऑर्डर. बरोबर. कन्सिस्ट ग्रुप ऑफ रिलेटेड ऑर्डर. आता यामध्ये एक्झाम्पल बघूया. फेलिडा, कार्निवोरा आणि प्रायमॅटा, दीज आर द ऑर्डर्स. अजून एक एक्झाम्पल बघूया. प्रायमॅटा. ओके. सो दिस कार्निवोरा आणि प्रायमॅटा, दीज आर द ऑर्डर्स. सॉरी, कार्निवोरा मध्ये काय काय येतं माहिती आहे? कार्निवोरा काय करेल? कार्निवोरा म्हणजे थोडक्यात आपण बघितलं होतं, टायगर येतो, कॅट येतो आणि डॉग येतो. बरोबर. त्याच्यामध्ये काय काय आहे? टायगर, कॅट आणि डॉग. बरोबर. कार्निवोरा ऑर्डरमध्ये कोणकोणते स्पेसिस येतात? टायगर येतो, कॅट येतो, डॉग येतो. आणि प्रायमेट्समध्ये कुठले कुठले येतात? मंकी, गोरिला आणि गिबॉन. प्रायमेट्समध्ये कुठले येतात? मंकी येते, गोरिला आणि गिबॉन. ओके. हे वेगवेगळे
कार्निवोरा आणि प्रायमेटा. कार्निवोरा आणि प्रायमेटा ह्या वेगवेगळ्या ऑर्डर आहेत, पण कार्निवोरा आणि प्रायमेटा ह्याच्या मी बोललो कार्निवोरा आणि प्रायमेटा हे वेगवेगळे ऑर्डर आहेत. ह्या वेगवेगळ्या जरी ऑर्डर असल्या ह्या कोणत्या क्लासमध्ये टाकल्या गेल्या? ह्या मॅमेलिया क्लासमध्ये टाकल्या गेल्या. कोणत्या क्लासमध्ये टाकल्या गेल्या यांना? मॅमेलिया. यांना मॅमेलिया क्लासमध्ये टाकलं गेलं. त्यानंतर आपण काय बघणार आहोत? क्लास नंतर आपण बघायचं आहे फायलम. काय बघायचं आहे? क्लास नंतर फायलम बघूया. सो फायलम म्हणजे त्याला आपण समजत जाईल. क्लासमध्ये आपण काय बघितलं? कार्निवोरा आणि प्रायमेटा इट कन्सिस्ट ग्रुप ऑफ रिलेटेड ऑर्डर. म्हणजे ह्यामध्ये काय असेल? हा क्लास हा ऑर्डरचा ग्रुप असेल. कार्निवोरा हा एक वेगळी ऑर्डर आहे आणि प्रायमेटा ही एक वेगळी ऑर्डर आहे, पण त्यांना कुठल्या क्लासमध्ये टाकलं गेलं? मॅमेलिया क्लासमध्ये टाकलं गेलं. फायलम बघूया आपण. फायलम इट इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड क्लासेस और इट कन्सिस्ट रिलेटेड क्लासेस. It consists a group of related classes. आपण एक क्लास बघितला होता मॅमेलिया. अजून एक क्लासचं एक्झाम्पल देतो इथे. क्लास आपण बघूया. क्लासमध्ये मॅमेलिया इज मॅमेलिया. This is the first age, reptilia. Okay, so these are the mammalia, apes, reptilia, त्यानंतर amphibians असेल, fishes असतील. Okay, these are the different classes of that. These are the different classes of the organism. हे वेगवेगळे क्लासेस आहेत. त्यांना कोणत्या क्लासमध्ये टाकलं गेलं? Is placed into the chordata. हे कशामध्ये प्लेस केले गेले ना? कुठल्या फायलमध्ये? चॉर्डाटा फायलमध्ये टाकले गेले. म्हणजे द मॅमेलिया, एप्स, रेप्टिलिया, फिशेस अँड अँफिबिया. These are the different classes. These are the different classes which placed in group, which is placed in one phylum. कुठल्या फायलमध्ये टाकलं गेलं? चॉर्डाटामध्ये टाकलं गेलं. Got it? So this phylum is a includes related classes. Last one it is a kingdom. Last one आपण काय बघायचं आहोत? बघणार आहोत किंगडम. किंगडम मध्ये आपण बघितलं. सो किंगडम इट कन्सिस्ट, इट includes all phylum. हे काय करतं? It includes all phylum. So it includes all phylum. म्हणजे यामध्ये सगळे फायदे येतील. कुठले कुठले फायदे येतील? सगळे फायदे. चॉर्डाटा कुठले कुठले फायदे मिळणार आहेत? चॉर्डाटा असेल, इकायनोडर्माटा, मोलस्का, ॲनेलिडा. ओके, कुठले कुठले? चॉर्डाटा, इकायनोडर्माटा, मोलस्का. Yes, these all phylum. This kingdom, Animalia kingdom, which include all phylums. All phylums which is placed in kingdom. हे सगळे kingdom आहेत. हे कशामध्ये? चॉर्डाटा, मोलस्का. हे सगळे kingdom कशामध्ये टाकले गेले? हे सगळे kingdom टाकले गेले. हे टाकले गेले kingdom. किंगडम मध्ये टाकले गेले. आय होप की तुम्हाला इथेपर्यंत समजलेलं आहे. समजलं? आपण काय काय बघितलं थोडक्यात? आपण थोडक्यात हे बघितलं. मी परत एक सर्व पुस्तक आणि एकदा मला सांगतो. ओके, नाव यू ट्राय टू अंडरस्टँड. फर्स्ट, द स्मॉलेस्ट युनिट ऑफ taxonomical hierarchy is a species. काय आहे? Species. Okay, the smallest unit of the taxonomical hierarchy it is a species. A number of species, a number of or the similar species which is placed into a genus. Yes or no? Similar species which is placed into a genus.
similar genus which is placed into a family. Yes or no? Similar species which is placed into a family. Similar family which is placed into a order. Yes or no? Similar orders which is placed into a class. Similar class which is placed into a phylum. So this phylum which is used in case of animals and in case of plants it is used as division. Got it? Plants मध्ये division वापरला जातं and animals मध्ये phylum वापरला जातं. So number of phylums or the group of phylum which is placed in kingdom, and this is the highest group of taxa. Yes, it is the highest group of taxonomical hierarchy and it is the smallest group of taxa. Got it? This is the smallest group of taxa. इथेपर्यंत समजलं? I hope की तुम्हाला हे टॅक्झॉनॉमिकल हायरार्की समजलेलं आहे. ओके, इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस अबाउट नेक्स्ट पॉइंट. गॉट इट? थँक्यू.